आणि रोज अशी या दोघांची होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी चढाओढ चाले अशी दोघांची मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली कुणी त्यांना आग लावी कुणी त्यांना तेल घाली होती जुनी यारी आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या गोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी बापू 1000 रुपये काढून घेतले त्या टाकल्यानं तुमच्या लाडक्या टाकल्यानं मग आमच्यासारख्या गरीबाचं काय होणार शा धंदा बसला काय रे जंगू असं एकटाच काय बडबडत बसलायस? अगं काय करणार रुबी 2 केसेस होत्या त्या सोडवल्या त्याचे सगळे पैसे त्या बिरिजात टाकल्या घेऊन बसला तो आता माझ्याकडे सोडवायला केस पण नाहीये अच्छा म्हणजे 2 दिवस छान आराम केला असशील ना तू? नाही काय माहित नाही का मी काय केलं म्हणजे तुलाच आठवत नाहीये? मलाच आठवत नाही मी काय केलं 2 दिवस अरे असं काय बडबडतोस जंगू तू भांग वगैरे प्यायला नाहीयेस ना? अगं भांग पाडतात तो प्या भांग भांग त्या बिरजाने आणि रावसाहेबनं मला उल्लू बनवलं भांग पाजली मला माझ्याकडनं काय 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 बोलून घेतलं सोडणार नाही मी याला काय अर्थ आहे करू बी काय बोललास तू तिकडे जाऊन? हा नाही आठवत ग काय बोललो आता देव जाणे काय बोललो मी जंगू तुला तू काय बोललास हे आठवत नाहीये ना तोपर्यंत तिथे जाऊ नकोस पुन्हा हे तुझं बरोबर आहे तिकडे जाण्यात काय अर्थच नाही तिकडे जाऊन बोलणार काय मी सांगणार काय त्यांना आणि साला केस पण कशी सोडवणार मला काय कळत नाही पैसे कुठून येणार मी जंगुड्या काय करतोस माझ्या मुली बरोबर? ओ बाबा मी मार्गदर्शन करते जंगूला मग ठीक आहे तुमचे खूप कॉन्टॅक्ट आहेत ना? तू बी काय फालतू प्रश्न विचारतेस तसं नाही हो ती मला माहितीये पण तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करताना गरजू नेहमीच ह्याला थोडी मदत करा ना ह्याला मदत हवी काय रे काय काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुझा? कसं आहे सासरे कसं आहे सर मला हेरगिरी करायची आहे हेरगिरी हा काही हरकत नाही एक काम करू तुला इंटरपोलला लावून देतो इंटरपोलला लावून देत आहे मला सध्या पैसे दे बघू थोडे पण का का पण अरे का म्हणजे काय काय खर्च असतो ना तिकडे जे काही डॉक्युमेंट्स बनवायला लागतील ते सबमिट करायला लागतील त्याच्याशिवाय काम होणार नाही बरोबर पण जरा लवकर करा हा काम 7 लाख रुपये तयार ठेव केला 70,000 70,000 रुपये तयार ठेव बघू आपण चल रुपये जंगुड्या पैसे तयार ठेव चला चला गप्पा मारत बसली रुबे तुझा बाप माझ्यापेक्षा आवली आहे ग खरंच जरा थांबा थांबा अरे एका वेळेला एक जण बोला सगळे एकदम कसं बोलतात? बरं तुम्हीच घ्या पुढाकार तुम्हीच बोला हा मी काय म्हणतो ह्या वेळेला रंग खेळायचं ते कोरड्यांनी कोरड्याला कशाला बोलवता आपण आपलं खेळू ना अरे कोरड्यांनी म्हणजे पाणी वगैरे फार वापरायचं नाही फार काय खरं तर वापरायचंच नाही हा साधे रंगांनी फक्त खेळायचं लिंगपंचमी पण गुरुजी आई लंपेटला पाणी लागतं ना आई लंपेट असतं ना काळा काळा आई लंपेट लावतात ऑइल पेंट अहो गुरुजी त्याला ऑइल पेंट म्हणायचंय काय ऑइल पेंट वाटेल तर बोलतोस वासाड्या काय ऑइल पेंट वगैरे चालणार नाही तर गिरीज बिरीज ऑइल पेंट लावतात आणि आम्हाला निस्तारायला लागतात साधं रंग मागवा माझं काय म्हणणं एकदम महत्वाचे काय पण करा पण गाणी वेगळी लावा तुम्ही अजिबात काळजी करू नका मैनाबाई या टायमाला आपण रंगदे पसंतीची गाणे लावू नको 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 गुरुजी मी काय म्हणतो मी त्यापेक्षा ना इंग्लिश गाण्यांची सीडी आणतो काही गरज नाहीये
उगाच कशाला ते या गाण्यांवर खर्च करायचा. अरे त्यापेक्षा आपणच रंग खेळताना थोडी थोडी गाणी म्हणू, आपल्याला येतील तशी. चालेल. वाटल्यास मी एखादी छान कविता करीन. नाही गुरुजी, या ठिकाणी कविता नको. गुरुजी काय आपल्याला रंगपंचमी आहे ना उत्साहात साजरी करायची आहे. कसे आपला प्लॅन सांगा आत्यांना. या खादाड कॉमेडी ज्या वेळेची रंगपंचमी आपल्याला जोरात साजरी करायची आहे. लाजा वाटतात का रंगपंचमी खेळायला? लाज कशाला वाटायला पाहिजे रंगपंचमी खेळताना? खेळायचं कशाला रंग? काय असतं त्यात साजरं करण्यासारखं? अहो आता आपला सण असतो. कपडे सण म्हणे हकला नाही काही नाही आणि सण साजरे करतायत. करा सण साजरे करा. गुरुजी या अशा काय बोलल्या? काही नाही, मी बघतो, मी बोलतो तिच्याशी. सांगायचा मुद्दा एवढाच की आपण होळी छान साजरी करूया, साधेपणाने साजरी करूया. नुसतं सणाचं ठरवतोय तर हिची ही अवस्था आहे. प्रत्यक्ष रंगपंचमीच्या दिवशी काय वागेल देव जाणे. आज गोकुल में रंग खेल तू हरी, राधिके जरा संभल के जा तेरी गली. आज गोकुल में रंग खेल रे हरी. अजय रुको रुको रुको, एक गाना सुना सुना सा लगता है. हे गाणं मराठीतलं आहे ना? मराठी का है? नहीं तो नहीं? अरे ऐसा नहीं होता है. देखो क्या है ना, हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे, ये पूरी दुनिया में 7 लोग होते हैं जो एक जैसे दिखते हैं. मतलब देखो 7 रंग होते हैं, 7 मतलब दिन होते हैं सप्ताह के, 7 मतलब ऐसे एक साथ. अरे एक साथ वाला अलग होता है. अडानी है तो बल्लाल की तरह. अरे एक साथ अलग होता है. बघ 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 बंद करो अभे. अच्छा छोडो अभे. होळीचं काय आहे उद्याच्या? काय असणार होळीचं? एकमेकाचं तोंड बघत बसायचं. काहे? रंग नहीं खेलोगे का? चलो हम भी खेलेंगे ना रंग पंचमी. चुप बैठा. ये रंग पंचमी हमें अच्छा नहीं लगता, हमें होली खेलना अच्छा लगता है. हे भगवान, होळीचे कलरचे रंग सारखेच असतात. उनके यहाँ भी और हमारे यहाँ भी. हम नहीं खेलेंगे होली. अरे हमारी होली अलग होती है, मतलब उसमें रंग होता है, उसके साथ भांग होती है. जय जय शिव शंकर. अरे उनके यहाँ पे ऐसा कुछ नहीं होता है. बस इतना ही आपको. होळी म्हणजे भांग एवढंच माहिती आहे. हे देखो बाहेर शाळेची मुलं आली आहेत. चलो उनसे कुछ सीखो. उनसे क्या सीखना है? भगवान, अरे सगळ्यांबरोबर एकत्र येऊन मजा करण्यात सुद्धा गंमत असते. मी कुठं म्हटलं आहे की मजा येत नाही म्हणून? तो काहे यहाँ बैठे हो? वो बल्लाळ के साथ हमें नहीं मनानी है रंग पंचमी. हे भगवान, बाहेर सगळे रंग खेळणार आणि तुम्ही इकडे गाणी म्हणत बसणार काहे? मला नाही यायचं आहे. ये मैं कुछ जानती नहीं. बहुत हो गया नाटक. चलो हमारे साथ. हम नहीं आएंगे. चलो नहीं. चलो चलो नहीं आएंगे. चलो ना, छोटे बच्चे की तरह क्या है. चलो. हे बघा काय, आज या ठिकाणी आपण जी रंगपंचमी साजरी करणार आहोत, जी कशी करणार आहे, काय करणार आहे, तर आज या ठिकाणी आपण ते सगळं ठरवणार आहे की रंगपंचमी जी आपल्याला साजरी करायची. पटराव हे सगळ्यांना माहित आहे, पुढचा बोला ना. हा काय की रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी करण्याकरता महत्वाचा घटक म्हणजे जो आपला कलर लागतो, रंग लागतो, तो कुठून कसा आणायचा ते या ठिकाणी आपण ठरवूया. याचं काय टेन्शन घ्यायचंच नाही ना. आपल्या फ्रेंडचं दुकानच आहे रंगाचं, आपण त्याच्याकडून रंग मागवूया. काय म्हणतो तुझा फ्रेंड? त्याचं रंगाचं दुकान, तो कॉर्नर वाला नको, लय महाग विकतो तो. हो काय? मग मला माहिती आहे ना पोपटराव, तुम्ही काहीतरी करा. नाहीतरी तुम्ही एवढे रंगेल माणूस आहो का नाही? मग थोडासा रंग आणा ना. नाही रे, काय त्या ठिकाणी आम्ही रंगेल जरी असलो तरी ऍक्च्युअली रंगाचा आणि आमचा त्या ठिकाणी तसा संबंध नाही आहे. म्हणजे कसं होतं की आमचा संबंध फार फार तर गुलालापर्यंत येतो. तुम्हाला पाहिजे असतील तर त्या ठिकाणी आपण एक 4-5 पोते गुलाल टाकून देऊ. बाय या गुलाल नाही चल ती काय मिरवणूक आहे काय? थांबा थांबा थांबा. हा बरे. काय
खायचो कसो करायचो. टेन्शन नाही, आपल्या शेट्टी आहे ना. अरे काय शेट्टी आहे, त्याच्यावर भरोसा ठेवू नको. हो, तो कधी पण दांडी मारतो. आज बघा आलाय काय बघा. ते सांगितलं ते ऐकू आलं पाहिजे त्याला. टेन्शन नाही, चल शेट्टी नाही ते टेन्शन नाही. आपल्या मित्राच्या चायनीजची गाडी आहे, आपण लॉलीपॉप मागवूया ना तिथून. बस आज या ठिकाणी लॉलीपॉप खाण्याकरता काय लहान लहान मुलं जमलेली आहेत का? काय झालं? तसले लॉलीपॉप नाही, चिकनचे लॉलीपॉप असतात ना ते म्हणतोय. ते चालतील आपल्याला ते चालतील. 1 मिनिट, असलं काय मागवू नको. साधंसं काहीतरी मागवा, म्हणजे समोस नाही तर भेल असं काहीतरी मागवा का नाही. अरे नमस्ते. या बिरजू शेठ, या बसा. झाली का रंगपंचमीची तयारी? या ठिकाणी चालू आहे चर्चा. लाजो, हा. आम्ही खायचं काय करायचं ते ठरवतोय. मना देखो कि शेष की कमी नहीं पड़नी चाहिए. हाँ, बहुत सारा मंगाओ, खूब मंगाओ. भांग बेंग वो सब. बहुत पैसा है हमारे पास. हो बिरजू शेठ, भांग बिंग काय नको. जल्ला माझ्या बायकोला कळलं ना तर मना जागेवर ठेवायची नाही. आपलं सरबत वगैरे काहीतरी मागवा. देखा स्वतःच्या बायकोचा किती आदरचा रिस्पेक्ट आहे. अरे रिस्पेक्ट नहीं आहे, बायकोला घाबरतो आहे तो. कुछ भी होने दो. आणि भांग वगैरे काही नाही, ते भांग पिऊन दगा करतात हे. कुछ नाही, कॅन्सल. ठीक आहे. मग आता सरबताचा जर हिशोब केला आपण समजा तर आपली मेंबरची 10-15 आणि याची समजा सरबताचे गेलं तर कसं आहे बिरजू शेठ, प्रत्येकाला 23 रुपये येतात बघा. वर्गाने खरं 23 रुपये फक्त सरबत आहे की नाही म्हणून तुम्हाला वाटलं आपलं कॉन्ट्रीब्युशन वेगळं काढू. नाही, फक्त सरबत 23 रुपये जमा करा. चला बरं मी काय म्हणतो, बलूची तू एक काम कर. तू सगळ्यांकडनं 23 रुपये जमा कर आणि ह्या कामाचं नियोजन कर बघू. प्रॉब्लेम आपल्याला हवाय हप्ता गोळा करायची. दे रे पहिला तू द्या. तू द्या अरे तू जास्त दिलं, तू तिघांचे दिलं पैसे. अरे हाँ, हम तीनों का मतलब लाजो, मैं और हमारे पेइंग गेस्ट है ना, उसका भी दिया है. जरूरत नहीं उसका पैसा देने की. तिचं ती देईल. उसका पैसा फिर से दे दो. ले लो पैसा, ले लो. असू द्या, काय आहे लाजो बहिणी, त्या ठिकाणी थोडे जास्त पैसे असू द्या. म्हणजे कसं 1-2 प्लेट आपल्याला जास्त मागवता येतील ना खायला, आणि ते तुमच्याच कमी पडेल ना. मैं खाती हूँ दादा. तसं नाही, म्हणजे कमी नको पडायला ना. काय भरलं घर असलं बरं राहतं, हे की नाही. हे घे महिना आपले पैसे दिलेत ना. बरं चला. 3 रुपये नाही दिले. माऊ, वडापावच्या गाडीवर मी नवीन खुर्च्या आणणार आहे. बोर्ड लावलाय नवीन मस्त, खूप खर्च केलाय. आता धंदा असा जोरात सुरू करतो ना, आपल्या नव्या संसाराबरोबर नवीन वडापावची गाडी अशी जोरात जाईल. आपल्याला मुलं होतील आणि मग मुलांनाही मी कामाला लावेन, म्हणजे कामगाराचे पैसे वाचतील ना. मोरू, जरा अडगळ काय म्हणतात माहितीये ना तुला? सूर्यामुळे पवनचक्की चालत नाही आणि वाऱ्यामुळे सोलार कुकर चालत नाही. पण एक या, सूर्यामुळे तप्त झालेल्या समुद्रावर जेव्हा वाफेचे ढग येतात ना, तेव्हा त्यांना वारा लागल्यावर त्यातूनच पाऊस पडतो. ए माऊ, हे कसले ढग, कसला वारा, कसला पाऊस. ठीक आहे, मी तुला नीट समजावून सांगते. हे बघ, माणसानं ना आयुष्यात कायम महत्वाकांक्षी राहायला हवं. कायम खूप मोठा विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा. म्हणजे आपली मुलं काय वडापावच्या गाडीवर येणार आहेत का वडापाव द्यायला? नाही ग, मी गंमत केली. खरं तर ना, मला आपला व्यवसाय खूप वाढवायचा आहे. म्हणजे बघ ना, असं वडापावच्या गाडीचं कॅन्टीन, कॅन्टीनचं हॉटेल, हॉटेलचं 3 स्टार, 3 स्टारचं 5 स्टार, महुआ इन. हे काय नाव आहे हॉटेलचं? महुआ इन. हो, मग काय बाबांच्या नावावर ठेवू, बल्लाळीन. कसं वाटतं? नाही नाही, हे नको, मला नाही आवडलं. बरं ठीक आहे, नावाचं जाऊ दे. पण खरंच असा विचार कर ना, म्हणजे माझं असं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये शिरल्या शिरल्या माझा मोठा फोटो आहे. अशी लोक येतात आणि बघतात आणि म्हणतात, हाच तो ना
याचा वडापावचा धंदा होता, बघा आता कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय, केवढा मोठा झालाय. टचवूट टचवूट टचवूट. मोरू तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. चला मला सकाळी सकाळी लवकर जायचंय गाडीवर. ए उद्या का? उद्या रंगपंचमी आहे ना? ए रंगपंचमीला कोणी रंग खेळतं का मुंबईत? आणि हे बघ उद्याचा ना शुभ दिवस आहे, चांगल्या कामाला सुरुवात करायला चांगला दिवस आहे. म्हणजे उद्या तू रंगपंचमीला येणार नाहीयेस का? नाही येणार आहे ना, येणार आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावतो गाडीवर आणि येतो. हा मग ठीक आहे. चल झोप आता, मी आलोच. वंचबाई उशिरापर्यंत झोपल्यात आज. काय झालं? झोपू द्या का त्यांना? थांब मी बघतो. नको, झोपली तर झोपू दे तिला. आणि मी बघतो काय, तुला जायला उशीर नाही का होणार? आणि काका काकू आपणही लवकर आवरून घेऊ. आज मोऱ्याच्या गाडीवर जायचंय. का असं काय करतो तुम्हाला माहित नाही? मोऱ्याने व्यवसाय वाढवलाय ना, जास्तीच्या खुर्च्या आणल्यात. मोरे हे जे सगळं वाढवायचं म्हणतोयस, पैसे कुठून आणलेस या सगळ्यासाठी? हे साठवलेले होते ना, 15-20 हजार साठवलेले आहेत. अरे वा, एवढे साठवले होतेस? हा म्हणजे तुमच्याकडनं शिकलोय ना मी पैसे कसे वाचवायचे. करेक्ट आहे, बापाचा हा गुण घेतला ना हे सुद्धा खूप झालं. पण काय रे, पुढे धंदा वाढवायचा म्हणतोयस, त्याच्यासाठी लागणारे पैसे बरं ते परत येतील का नाही याची खात्री काय ते बघितलंय का नाही? हा आता थोडी चणचण आहे, पण 1-2 महिन्यात धंदा वाढला ना की येतील परत पैसे. चला मी जातो, मला खूप काम आहेत. अहो अहो बोला. मोरूचं लग्न झाल्यापासून ना धंद्याचं भलतंच मनावर घेतलंय त्यांनी. यामिनी काकू आपण एक मस्त गिफ्ट घेऊया मोऱ्याला आणि ते घेऊन तिकडे जाऊयात, म्हणजे तो इन्स्पायर होईल. हो चालेल. मी काय म्हणतो, मी माझी ही कविता आहे ना, ही कविताच त्याला भेट म्हणून देतो. छान फ्रेम वगैरे करून त्याच्या गाडीवर लावता येईल. बघ मी काय लिहिलेलं आहे, काम करा रे काम करा. वा वा वा. काम करा रे काम करा, मनात धरा हाच भाव. तळा तळा रे गड्यांनो, मिरची आणि वडापाव. यामिनी काकू कसलं सुचतं तुम्हाला? नेहमीच सुचतो. कमाल आहात तुम्ही. काय कमाल काय? माझी कविता अशी नाहीये मुळात. अहो पण ही चांगली आहे ना. ही कसली चांगली कविता आहे? माझ्या ना कविता तुम्हाला कधीच आवडत नाहीत. हे बघ, आवडत नाहीत वगैरे काही विषय नाहीये. मुळात मी जी मूळ कविता केलेली आहे तीच त्या गाडीवर लागणार म्हणजे लागणार. बरं राहिलं, आता सासूबाईंना बोलवायचं, त्यांनाही सांगूयात ना. नको, ती आराम करते म्हणलं ना, तिला आराम करू दे. तिला जरा थोडा एकांतच द्या. यामिनी 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 ओ मेरी यामिनी. अगं ऐकतील ना सगळे. यामिनी कहा ते तू? केव्हापासून मी तुला बोलवत आहे. अगं तुला माहितीये का सुनेचा नवरा काय करतोय? तो तिला मारत बरत नाही ना? नाही ग, तो कशासाठी मारेल? ती नालायक सासू छळते का तिच्या सुनेला? लाजा, तू मला नालायक सासू म्हणतेस? ए ए यामिनी, ए इधर देख. अगं तू कुठे आली मध्ये? मी तुझ्याबद्दल नाही बोलत. मग नालायक सासू म्हणजे मीच ना? भगवान नाही, ती सिरियल मधली सासू आहे ना, ती तिच्या टकल्या सुनेला छळते, तिच्याबद्दल बोलत आहे मी. हो मला वाटलं मला नालायक सासू म्हणतेस. नाही नाही पण मी सांगत होते ना ते तुझ्या लेकीबद्दल, म्हणजे माझ्या सुनेबद्दल. हा खरं तर मला की नाही तुझ्या जावयाबद्दल सांगायचं होतं. मोर्या, सॉरी सॉरी सॉरी, दमाजी. दमाजी काय करता है दमाजी? तो ना वडापावचा धंदा वाढवतोय. बोल. अच्छा है ना? खरं सांगू का लाजो? हा बोल ना. जेव्हापासून तुझी लेक आमच्या घरी आले ना, म्हणजे माझी सून आली आहे ना माझ्या घरात, तेव्हापासून आमची फक्त प्रगतीच होत चालली आहे ग. किती छान ना. आणि मोरिया सुद्धा खूप जबाबदारीने वागतोय. पैसे साठवायला लागलाय, इन्व्हेस्ट करायला लागलाय. आता बोल. सच में मेरी महुआ है एकदम लकी गर्ल बचपन से.
सुनेचं काय चाललं आहे? आत बसली पुस्तक वाचते. वो आत तुझ्याकडे कशी आली ती? माझ्याकडे असते ती. हे भगवान, सिरियल मधली सून, तिचं काय चाललं आहे? ती काय करते आहे? तेच सांगते. वो उधर है ना, वो सीरियल में अभी चल रहा है रंग पंचमी का एपिसोड. हाँ, सब ऐसा मज्जा मज्जा ही हो रहा है. वो बेचारी सून है ना, उसके सूने सूने टकले पे है ना, वो नालायक सासू डाल रही है ऑयल पेंट. मिस्टर इंडिया ना, मिस्टर इंडिया, त्यात तो अमरीश पुरी आहे ना, तशी दिसते ती सून, टकली. हो ना, आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड पण नाहीये. हाँ, या मैंने हे रेशन कार्डाचा काय संबंध आहे? आहे ना संबंध. आता रॉकेल कडून आणणार. वो रॉकेल ऐसा सर पे डाल डाल के निकलेगी ना रंग. छोड़ दे. तू कसा काढणार आहेस रंग? कुठे रंगच नाहीये. आता नाही आहे, पण दुपारी मी येणार आहे तुला रंगवायला. नाही नाही, मला नाही आवडत रंग. नाही आवडत? नाही, म्हणजे अगदी शास्त्रापुरतं 2 बोट वगैरे ठीक आहे. नाही, वो शास्त्र वगैरे कुछ मैं जानती नहीं. हा, मी तुला रंग लावणारच. नाही नाही, आता रंग लावायला अजून मजा येणार आहे. नाही, कारण ज्या माणसाला रंग आवडत नाही त्या माणसाला रंगवण्यात जास्त मजा असते. आता मी तुला रंगवणार. बचके रहना रे. डर गई. आता मजा येणार आहे.